नमस्कार. आज फादर्स डेच्या निमित्ताने बाप लेकी या पुस्तकातील एक लेख मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. हा लेख लिहिला आहे अरुणा ढेरे यांनी. कळते नकळे असे. वाचूयात. आत्याचं बोट धरून नटून थटून मी कुणाकडे तरी गेलेली असायची. हातावर खाऊ ठेवताना त्या घरातलं कुणीतरी माझ्या हनुवटीला हात लावून म्हणायचं, अगो बाई, अगदी वडिलांच्या वळणावर आहे ही. जीवणी थोडी आईची आहे, पण बाकी सगळं वडिलांचंच दिसतंय. घरी अफाट पुस्तकं. मी सारखी वाचत बसे. सारखी घरात माणसांची ये जा असायची. कुणी आला गेलेला म्हणायचा, अरे वा, अगदी वडिलांच्या पावलावर पाऊल दिसतंय लेकीचं. पुस्तकात मी अगदी बुडून गेलेली असायची. दूध हवंय का? लाडू खातेस का? असल्या प्रश्नांना हो, बरं दे, असं काहीतरी उत्तर प्रतिक्षिप्त क्रियेसारखं तोंडून जायचं. प्रत्यक्षात ती गोष्ट समोर आली आणि तंद्री मोडली की मी म्हणायची, हे कशाला देता मला, मला नको आहे. आणि मग पुढ्यातला तो पदार्थ उचलून नेताना आई म्हणायची, बाप लेकींचं हे असलंच. अण्णा बाजारातून येताना आई आत्याने सांगितलेली काहीतरी गोष्ट घेऊन यायचे. उदाहरणार्थ नारळ आल्यावर मला म्हणायचे, हा नारळ नेऊन दे तुझ्या आत्याला, 3 रुपयाला मिळालाय म्हणून सांग. मी हळूच विचारायचे, पण खरा कितीला मिळाला? अण्णा म्हणायचे, 5.5 रुपयांना, जा पोळ. मी तो नारळ 3 रुपयांना मिळाला असं सांगून आत्याच्या साधीन करायची. ती चटकन म्हणायची, डोंबल, 3ला म्हणे. इथे 5 रुपयाच्या खाली नारळ नाही. एवढा घसघशीत नारळ 3ला? जा अजून 2 आणा म्हणाव, 3ला मिळत असतील तर. मी कपाळावर हात मारत अण्णांकडे जायची आणि आम्ही हसत राहायचो. तिकडे आत्या आईला म्हणत असायची, बाप लेकीला व्यवहार म्हणून नाही. 2 रुपयांची वस्तू असेल तर त्यांच्याकडे पाहून दुकानदार 4 रुपयांना देतील आणि दोघं मुकाट ती घेऊन येतील. आत्याचं म्हणणं खोटं नव्हतं. वयाच्या 4-5व्या वर्षापासून पोरकेपणाला, दारिद्र्याला, अण्णांच्या म्हणजे तिच्या थोरल्या भावाच्या आजारपणाला तोंड देत तिने आयुष्याशी झुंज घेतली होती. भुईला धरून तगणाऱ्या झाडोऱ्यासारखी चिवट जगण्याची कला तिने आत्मसात केली होती. अण्णा मात्र अंगावर कोसळलेल्या आपत्तींनी काहीसे हळवे आणि किंवा व्यवहारात केवळ आपतधर्म म्हणून उतरलेले, अतिसंवेदनाशील स्वभावाचे. ते मूळचे कवीच. माझ्याकडे अनुवंशानं त्यांचं जे काही छोटं मोठं भलबुरं आलं त्यात व्यवहाराविषयीचं नकोसेपण जसं आलं तसं हळवपणही आलं. कविता बाबतचा धागा मात्र आम्हाला जोडणारा आहे हे मला आधी माहीत होतं, तरी समजलं पुष्कळ उशिरा. मी कवितांच्या नादाला लागले ती 9व्या-10व्या वर्षापासून. पुढे शाळेत बऱ्याच वेळा माझ्या कविता निमित्ताने बोर्डावर लिहायला जायच्या. वर्तमानपत्रात किंवा मासिकात मुलांच्या पुरवणीत प्रसिद्ध व्हायच्या. आत्या घरी म्हणायची, वडिलांचा हा गुण तेवढा चांगला घेतलाय. मला तेव्हा अण्णांचं कविता लेखन ठाऊक नव्हतं, पण आत्या सांगायची, अगो तुझ्या जन्माच्या वेळी किती सुरेख कविता केली होती. त्यांच्या मित्रांनी मिळून एक कविता मंडळ काढलं होतं, तिथे वाचायचे ते कविता. पुढे मग पानशेतच्या पुरामधून जगल्या वाचलेल्या त्यांच्या 4-6 कविता मी वाचल्या. बोरकर पाडगावकरांनी आकाशवाणीवर सादर केलेल्या त्यांच्या 2-3 सांगीतिकांविषयी ऐकलं. त्यांचं सुरुवातीचं ललित लेखन वाचलं. मग मनातल्या मनात मी पुष्कळ उमजले. अण्णांचा लिहिणा वाचण्याचा नाद पुढं चालवणारी आमच्या घरात आम्हा भावंडांमधली तशी खऱ्या अर्थाने मी एकटी. पण मी म्हणजे काही विशिष्ट दृष्टी ठेवून अण्णांनी जाणीवपूर्वी घडवलेलं, तयार केलेलं मूल नव्हे. आम्ही 3ही भावंड पुस्तकांच्या संगतीने मोठं झालो. पण स्वतःच्या आवडीच्या पारंपरिकाबरोबर पुस्तकामधलं अपारंपरिक आणि बंडखोर सत्वही अण्णांनी आमच्या हाती पुष्कळ दिलं. ते समजून घेत गेले आणि लिहिण्या वाचण्याकडे धर्म म्हणून वळले ती मी एकटी. अगदी लहानपणापासून मी गाणी रचित गेले. कल्पनेने रंगवलेलं काही बाही शब्दात आणत गेले आणि पुस्तकांच्या वाङ्मयाच्या प्रेमात पडले. तेव्हा अण्णांनी मला लेखक म्हणून घडवायचं मनाशी पक्क करून मला तिकडे वळवलं. धरून नेलं किंवा भुलवून नेलं असं नक्कीच नाही.
मी आमच्या पुस्तकांच्या घरावर लोभावले आणि त्यांच्या संगतीने वाढले. वाचन हा सुरुवातीला तरी आम्हा तीनही भावंडांचा छंद होता. आमच्या घरात तेव्हा एका पलंगापलीकडे दुसरं काही नव्हतं, फक्त पुस्तकं. सकाळी झोपेतून डोळे उघडले की समोर भिंतींना ओळीनं रंगवलेल्या शेल्फांवरून छताला भिडलेली पुस्तकं दिसायची. नजर त्यांच्यावरून फिरत राहायची. अर्थ कळो न कळो त्या पुस्तकांची नावं, अक्षरांचे रंग आणि आकार मनात उतरत राहायचे. कोवळे आकाश, स्तोत्र रत्नावली, अवधूती मस्ती, सार्थवाह, चित्रवीणा ही पुस्तकं त्यांच्या नावामुळंच इतकी आवडती झालेली की ती केव्हाही नुसती बाहेर काढावीत, हाताळावीत, त्यांचा वास घ्यावा ही माझ्या आवडीची गोष्ट होऊन गेली होती. पुस्तकांच्या आपल्या घराविषयी तेव्हा मनात एक वेगळेपणाचा अभिमान आणि आनंद भरून गेलेला होता. घरी तेव्हा खूप माणसं येत असायची. महानुभाव ओंकार दादापासून वासुदेव गोंधळ्यांपर्यंत आणि गदी माडगुळकर तुबा भाव्यांपासून सेदू माधवराव पगडी किंवा बाभ बोरकरांपर्यंत. दत्तो वामन पोद्दार यायचे, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यायचे, नरहर कुरुंदकर यायचे आणि विस वाळंबेही यायचे. अण्णांकडे येणाऱ्या माणसांनी आमचं घर वाड्यातल्या इतर घरांपेक्षा वेगळं, मोकळं आणि श्रीमंत केलं होतं. गुंथर सोनथायमर हा अण्णांचा विद्वान असा जर्मन मित्र. दाराबाहेर बूट काढून ठेवताना सोनथायमर नेहमी म्हणायचे, देवाच्या दारी जोडे बाहेर काढावे. मिरजेच्या मंगलाराजे पटवर्धन वाड्याच्या दिंडी दरवाजातून आत आल्यावर गॅलरीत उभ्या असणाऱ्या अण्णांना अंगणातूनच आधी हात जोडून नमस्कार करायच्या. घराची अशी श्रीमंती अनुभवत मी वाढले. पुस्तकांना हात लावण्याची बंदी आम्हाला नव्हती. ती जपून वापरण्याविषयी मात्र ताकीद मिळायची. मला तेही कधी फार काटेकोरपणे जमलं नाही, पण त्यामुळे वारंवार सूचना देण्यापेक्षा वेगळी शिक्षा कधी मिळाली नाही. उलट वाचनातला मोकळेपणा मला अण्णांकडून पुष्कळ मिळाला. लहानपणी आमच्या घरी मी पाहिलेली किंवा नकळत नसतानाही वाचलेली पुस्तकंही अण्णांनी केवळ त्यांच्यासाठी वेचून आणलेली होती. पण मी वाचायला लागले आणि हळूहळू कवितेपासून दलित साहित्यापर्यंतची आणि प्रेमकथांपासून समीक्षेपर्यंतची नाना प्रकारची पुस्तके आली. मला जे आवडेल ते आणि स्वतःची आवड उमगेपर्यंत काय वाटेल ते मी वाचत गेले. अण्णांनी मला तसं वाचू दिलं. अजूनही मला आवडतात म्हणून नारायण धारपांच्या किंवा अगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्या ते इतर गंभीर पुस्तकांबरोबरच उत्साहानं घेऊन येतात. मुलांचं वय आणि मुलांच्या स्वतंत्र आवडीनिवडी यांचा विचार त्यांच्या मनात कधी झाला नाही. माझ्या धाकट्या बहिणीला तिच्या ऐन 22वीत हिंदी सिनेमा आणि अमिताभ रेखाची जोडी फार आवडायची. उत्सव सिनेमातलं रेखाचं कॅलेंडर काही काळ आमच्या बैठकीतच तिने लावलं होतं. शिवाय दारांवर, भिंतींवर जिकडे तिकडे रेखा. मला आठवतं आहे की एकदा आकाशवाणीचे कोणी अधिकारी अण्णांचं रेकॉर्डिंग करून घ्यायला घरी आले होते. ते काम संपून निघताना न राहून अण्णांना म्हणाले, मी विचारतो म्हणून राग मानू नका, पण तुमच्या घरात हे रेखाचं कॅलेंडर आणि फोटो म्हणजे. अण्णा हसले आणि म्हणाले, मला मुलं आहेत आणि घर त्यांचंही आहेच की. आणि खरोखर अण्णांनी लिखाणाला शांतता हवी म्हणून सुद्धा कधी आमच्या वावराला, खेळाला, गप्पांना बंदी केली नाही. भाड्याच्या त्या लहानशा घरात मधल्या खोलीत सतरंजी टाकून भोवती पुस्तकांचा पसारा मांडून ते लिहित बसत. आम्ही तिथंच खेळत असायचो. अधूनमधून आई त्यांना चहा द्यायची इतकंच. त्यांच्या लेखनाचा हा साधा प्रपंच. लेखनाला खास वेळ, वातावरण असं काही लागतं हे मुळी माझ्या कधी मनातही आलं नाही. घरातली पुस्तकं जितकी स्वाभाविक तितकंच कोलाहलात चाललेलं अण्णांचं गंभीर लेखनही स्वाभाविक वाटत आलं. आम्हाला वाढवण्यातही आमच्या घरातली मोठी माणसं पुष्कळ स्वाभाविकपणाकडे कल असलेली होती असं मला वाटतं. विशेषतः अण्णा. आमच्या पुष्कळ गोष्टी त्यांना पटणाऱ्या किंवा आवडणाऱ्या नसल्या तरी ते चेष्टा करत, तिरकेपणाने कधी टोला देत, पण शेवटी आम्ही स्वतंत्र जीव आहोत हे समजून सगळं स्वीकारून टाकू. आम्ही लहान होतो तेव्हाही अट्टाहासाने आम्हाला एखादी गोष्ट करायला लावणं त्यांना पसंत नसायचं.
शाळांमध्ये होणाऱ्या स्पर्धांमधून उपक्रमांमधून आम्ही चमकावं यासाठी माझी आत्या धडपड करायची, शिकवायची, तयारी करून घ्यायची. पण अण्णा म्हणत, तिला स्वतःला स्वतःचा विचार करू द्या. हुशार विद्यार्थी होण्यापेक्षा ती चांगलं संवेदनाक्षम मूल होऊ द्या. एका वक्तृत्व स्पर्धेच्या वेळेचा प्रसंग मला अजून आठवतो. मी त्या प्रतिष्ठित स्पर्धेत नियोजित विषयाची उत्तम तयारी केली होती. आयत्या वेळेचा विषय हा तर माझा आवडता स्पर्धा प्रकार. त्यातून नियोजित विषयाची स्वतः तयारी करून बोलले तरी वडिलांनी भाषण लिहून दिलं असेल असं अधूनमधून ऐकू यायचं. म्हणून आयत्या वेळेच्या विषयातून स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची मला एक प्रकारची हौस आणि हुशारकी वाटायची. त्यावेळेच्या त्या स्पर्धेत माझं नियोजित विषयाचं भाषण चांगलं झालं आणि आयत्या वेळेच्या वक्तृत्व स्पर्धेसाठी मला मोरोपंतांविषयी बोलायची संधी मिळाली. आर्या, केका, सीता सावित्री गीत पाठ असल्यामुळे मी अगदी तयारीने बोलले. निकाल होईपर्यंत माझ्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आणि पहिल्या क्रमांकाचा मान मला मिळणार हे मी मनोमन गृहीत धरलं. पण तसं झालंच नाही. धो धो रडत मी घरी परत आले. अण्णा तेव्हा एका मित्राबरोबर गप्पा करत बसले होते. काय झालं? तुझं भाषण चांगलं झालेलं दिसत नाही. विसरलीस की काय? की बोलताच आलं नाही? त्यांनी विचारलं. मला रडण्याचा आणखी मोठा उमाळा आला. मी छान बोलले खूप, मी सांगितलं. मग रडायला काय झालं? त्यांना आश्चर्य वाटलं. मला बक्षीस नाही मिळालं, दुसरीलाच मिळालं. माझं दुःख अगदी अनावर झालं होतं. ती दुसरी मुलगी मैत्रीणच ना तुझी? ती वाईट बोलली का? त्यांनी हसत विचारलं. ती चांगली बोलली, पण बक्षीस अण्णांनी मला पुढे बोलू दिलं नाही. तिचं अभिनंदन न करता मी रडत घरी आले हेच त्यांना पटलं नव्हतं. त्या दिवशी आधी अण्णांची गप्पा मारणारे त्यांचे मित्र माझे नाना काका मला घेऊन त्या मुलीकडे गेले. तिचं अभिनंदन करून आम्ही घरी आल्यावर अण्णांनी मला समोर बसवलं आणि म्हटलं, हे बघ, तू चांगलं भाषण केलंस ना, तेच तुझं बक्षीस. सगळ्यांनी तुझं कौतुक केलं हे तर आणखी छान झालं. पहिल्या दुसऱ्या नंबराचं सोडून द्यायचं. आणखी ते नंतर जे बोलले ते तर थोरच होतं. म्हणाले, तू शहाणी मुलगी आहेस. काही गोष्टी नेहमी लक्षात ठेव. जगात आपल्यापेक्षा हुशार, गुणी माणसं असतात. आपणच फार शहाणे, हुशार असं समजू नये. शिवाय आपण स्पर्धेत उतरलो तर स्पर्धेचा निर्णय जो असेल तो छानपैकी स्वीकारायचा. रागानं, दुःखानं नाही. आपला चांगला सहभाग महत्वाचा. काय? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जगात पुढं असं सुद्धा घडू शकतं की आपल्या हुशारीला, गुणांना न्यायानं बक्षीस मिळेलच असं नाही. आपली योग्यता आपण सिद्ध केली तरी कधी कधी आपल्याला एखादी गोष्ट नाही मिळणार. पण म्हणून असं रडत बसायचं नाही. समजलं का? पुढे खरोखरच हे समजत गेलं आणि बुडत्याला काडीचा आधार म्हणून वेळ प्रसंगी उपयोगालाही आलं. BA MAच्या दोन्ही परीक्षांमध्ये पुणे विद्यापीठात पहिली आले आणि जवळपास सर्व पारितोषिकं मी मिळवली. नंतर मन लावून PhDचं संशोधन पुरं केलं. विद्याशाखीय अभ्यासाची त्यावेळी फारशी न मळलेली वाट नव्या वयातल्या उत्साहानं चालून पाहिली. त्या काळात विद्यापीठातल्या माझ्या विभाग प्रमुखांच्या असहकाराला तोंड देणं मला भाग पडलं. पुढे एका नामवंत विद्यालयात नोकरीसाठी मुलाखतीला बोलावणं आलं. मी गेले तेव्हा मुलाखत घेणाऱ्यांमध्ये असलेला माझ्या पूर्वीच्या विभाग प्रमुखांनी मुलाखतीला मी पात्रच नसल्याचा सुचवणारा प्रश्न मला केला आणि मी पर्स उचलून बाहेर पडले. अण्णांनी पूर्वी समजावलेल्या जगरहाटीतल्या भल्याभुऱ्याकडे पाहण्याच्या दृष्टीचा आधार नसता तर मी धो धो रडत घरी गेले असते. तोच जुना प्रसंग नव्याने घडला असता, पण मी तरले. आणखी पुष्कळ वेळा तशा त्याच काडीच्या मदतीने तरुण येण्याच्या घटना घडल्या. काडी चिवट होती, अजूनही टिकली आहे. अण्णांच्या वागण्यामुळे आमच्या घरातल्या विणवांविषयी मनात खेद कधी आला नाही की कमतरतांविषयी दुःख कधी वाटलं नाही. शाळेत माझ्यापेक्षा परिस्थितीने बऱ्या अशा जवळपास माझ्या सगळ्या मैत्रिणी होत्या. पण अमुक एक गोष्ट आपल्याला हवी होती आणि ती मिळाली नाही असं कधी वाटल्याचं मला आठवतही नाही. आमचे असे खास आनंद घरात होते.
उदाहरणार्थ, अण्णा भल्या सकाळी जाग करत दारावरून जाणाऱ्या शिंगळ्याचे बोल ऐकायला उठवत, कधी शुक्राची चांदणी पाहायला बाहेर नेत, मंडईत शहाळ्याचं पाणी प्यायला किंवा आप्पा बळवंत चौकात सायसाखर खायला आम्ही नेहमी जात असू. अण्णांना पुण्यातली चटकदार खाण्याची लहान सहान ठिकाणंही चांगली माहीत होती. त्यांनी आम्हाला तिथं मनमुराद खाऊ घातलं आहे. पण खाण्यासाठी बाहेर जाणं ही नेहमी आमच्यासाठी दुय्यम गोष्ट होती. अण्णांनी फुटपाथवर पुस्तकं मांडून बसणाऱ्या किंवा लहानशा 4-6 फुटांच्या जागेत दुकान थाटणाऱ्या पुस्तक विक्रेत्यांकडे कितीतरी वेळा मला बरोबर नेलं आहे. अगदी कधी नदी पाहायला, कधी देऊळ, कधी रस्त्यांची सुंदर वळणं, कधी डौलदार झाडं, घरं किंवा फुलांचे बहर पाहायला आम्हाला ते घेऊन जात. पुष्कळ मोठी होईपर्यंत मी त्यांच्या कडेवर बसत असे. मोठी मुलगी म्हणून असेल बहुधा मी त्यांची जरा जास्तच लाडकी होते. परिस्थितीमुळे अवघड असणाऱ्या कितीतरी गोष्टी त्यांनी माझ्यासाठी म्हणून आनंदाने केलेल्या मला आज आठवतात. उदाहरणार्थ, मला मुंबई पाहायची होती. जीवाची मुंबई करायला जाण्याजोगती परिस्थिती नव्हती आणि आमच्याखेरीज बाहेर नात्यातलं दुसरं घर आम्हाला कुठलंच नव्हतं. म्हणून मुंबईला कोणी नात्यातला माणूस असण्याचाही प्रश्न नव्हता. तरीही अण्णांनी मला मुंबई दाखवण्याचं कसं तरी जमवलं. त्यांचे एक मित्र बरोबर आले आणि आम्ही दिवसभर भटकून रात्री पुण्याला बाहेर परत आलो. तेव्हा मुंबईच्या फुटपाथवर विकत घेतलेल्या पुस्तकांची पिशवी मात्र आमच्याबरोबर परत आली नाही. मला कडेवर घेऊन हिंडताना कुठेतरी त्यांनी ती हाताची रग मोडण्यासाठी टेकवली आणि विसरली. त्याची रुखरुख मला अजून वाटते. बहुधा सगळे मध्यमवर्गीय आई वडील बेताच्या परिस्थितीत मुलांसाठी आपली आवड आणि हौस बाजूला ठेवतात. नव्हे ती त्यांच्या जगण्यातूनच हरवूनच जाते. तशी ती पिशवी हरवली हे मला आज चांगलं झणझणून आठवतं. खरं सांगायचं तर आज उशिरा कळू लागलेल्या त्यांच्या माझ्या नात्यासंबंधीच्या गोष्टी पुष्कळच आहेत. ज्या एका समजुतीच्या पायावर त्यांनी आमच्यामधलं नातं उभं केलं ती समजूत फार दुर्मिळ जातीची आहे. आपल्या मुलांना हवा तसा आणि हवा तेवढा अभ्यास करण्याचं स्वातंत्र्य देणं, या लहानपणाच्या लहानशा पण मोलाच्या स्वातंत्र्यापासून ते थेट लग्न करण्याच्या किंवा न करण्याच्या निर्णयाच्या स्वातंत्र्यापर्यंत सगळीकडे मुळातली त्यांनी व्यक्त केलेली समजूतच आहे. आमच्या प्रत्येकाचा स्वभाव, कल, न्यायबुद्धी आणि प्रकृती ओळखून त्यांनी आम्हाला आमचं आयुष्य उपभोगू दिलं किंवा अनुभवू दिलं. म्हणजे मला आणि माझ्या भावाला मिळणाऱ्या स्वातंत्र्यात त्या समजुतीमुळे त्यांनी सरळ सरळ फरक केला होता. माझ्या मित्रमंडळावर, आवडीनिवडींवर, स्पर्धांवर, भटकण्यावर कशावरही बंधनं नव्हती. पुढेही ज्या वयात पारंपरिक घरं तरुण मुलीला जपण्याची कसोशीने काळजी घेत त्या वयातही माझ्यावर कसलीही बंधनं नव्हती. मोठ्या अनेक बिराडा असलेल्या वाड्यात राहत असूनही नव्हती. उलट माझा दंगेखोर, उतावळ्या आणि तापट स्वभावाचा भाऊ मात्र नेहमी म्हणायचा, अण्णा, ताईला तुम्ही कधी कशाला नाही म्हणत नाही आणि मला ट्रेकला जायला नाही म्हणता, असं का? अण्णा शांतपणे म्हणत, कारण ती स्वतःची काळजी घेणारी आहे. तिला भलं बुरं समजतं. तू विचार न सांगता प्रसंगात उडी घेणारा आहेस, तेव्हा तुला कसलं भान राहत नाही म्हणून तू जाऊ नये असं वाटतं. अर्थात एका मर्यादेनंतर त्यांनी टोकाचा विरोध सोडून दिल्याचंही आमच्या लक्षात यायचं. शेवटी ज्याची त्याची प्रकृती वेगळी आहे ते नेहमी म्हणत. आपल्या प्रकृतीप्रमाणे माझ्या भावंडांनी आणि मी आपापली जगण्याची वाट शोधली. परिस्थितीची गरज म्हणून माझ्या भावाने शिक्षण अर्धवट सोडून नोकरी करायला सुरुवात केली. ते त्यांना फारसं आवडलं नव्हतं. पदवीपर्यंत त्यांनी शिकावं असं त्यांना वाटत होतं, पण भावानं ते मानलं नाही. पुढं नोकरी करून शिकण्याचे चाकोरीतले पर्यायही त्याने मानले नाही. तो त्याचा निर्णय अण्णांनी नाईलाजाने नव्हे तर अगदी समंजसपणे स्वीकारला. त्यानं नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आणि फोटोग्राफीचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. तेव्हा घरात निश्चित पैसे दर महिन्याला आणणारी एकही व्यक्ती नव्हती, पण त्यांनी त्याचा निर्णय आनंदाने पाठिंबा देऊन स्वीकारला. मी वाट निवडली ती पहिल्यापासूनच चाकोरीतली नव्हती. लग्न करायचं नाही असं काही ठरवलं नव्हतं, पण मग नाही केलं. नोकरी करायची नाही असंही ठरवलं नव्हतं. काही दिवस केली, नंतर नाही केली. या सगळ्या बाबत अण्णा नेहमी पारंपरिक वाटता नवे वाटत आले. त्यांनी सहजपणे म्हटलं, तुला ज्यात आनंद मिळेल ते कर.
अर्थात आनंदासाठी कशाची किंमत आपण देतो आणि त्यापेक्षा तो आनंद मोठा आहे ना, एवढा विचार मात्र कर. तो विचार मी केला, करते आहे हे त्यांना समजल्यावर सगळं साधं होत गेलं. अण्णांमधलं पारंपरिकाचं आधुनिकतेशी असलेलं मिश्रण खरंच मजेदार आहे. एकीकडे त्यांनी मुलींनी साडी नेसावी, कुंकू लावावं, बांगड्या घालाव्यात असं वाटतं. दुसरीकडे मुलगी म्हणून घरकाम करायलाच हवं, 8च्या आत घरी यायलाच हवं, कॉलेजच्या वयात मुलींबरोबर स्पर्धा बिर्धा करत परगावी प्रवासाला जाऊ नये, नाट्य वाचन वगैरे उद्योग करून रात्री 1-2 पर्यंत उशीर करून घरी येऊ नये असं कधी त्यांनी म्हटलं नाही. नावं नसलेली नाती असू शकतात या गोष्टीला स्वीकारण्या इतकी समजूत त्यांच्यात मी पाहिली आणि त्यांच्या पारंपरिकतेची कधी थट्टा करू शकले नाही. लेखनाच्या क्षेत्रात मी माझ्या आवडीनं पाऊल ठेवलं तिथेही तोच अनुभव आला. चित्र काढणं, भरतकाम करणं, भटकत राहणं असे पुष्कळ उद्योग जीवाला सांभाळून करता करता मी शब्दांमध्ये मात्र जीव झोकून बसले. अण्णांनी ते ओळखलं यात नवल काहीच नव्हतं. पण नंतर त्या वाटेवरच्या खाच खळग्यातून त्यांनी मला माझं जाऊ दिलं हे मात्र खरंच नवल आहे. माझ्यासाठी निदान त्यावेळी तरी ते तसं होतंच. अण्णांसारखं लिहिलं पाहिजे, त्यांच्या आवडीच्या विषयांवर लिहिलं पाहिजे असं ओझं कधी मला वाटलं नाही. अर्थात प्रेम कविता लिहू लागले तेव्हा त्यांना कविता वाचून दाखवणं मी बंद केलं. त्यांनीही नंतर कधी मला कवितांविषयी काही विचारलं नाही. मात्र माझ्या कथा कवितांची कात्रणं एकत्र लावणं, प्रूफ तपासणं हे मन लावून ते करत आले. लेखनाबाबत त्यांनी मला दिलेल्या मोकळेपणाची किंमत आज त्यांचं लेखन थांबलेलं असताना मला जास्तच कळते. त्यांचे विचार घेऊन संशोधनाचे त्यांच्या मनातले अपुरे विषय पुरं करणारं कोणी आज त्यांच्याबरोबर नाही. त्यांच्याबरोबरच त्यांच्यात समावलेली एक प्रचंड संशोधन संस्था, एक स्कूल संपणार आहे. पण याविषयी ते सहज बोलताना कधी थोड्या हळहळीने बोलतात एवढंच. एरवी माझ्याकडे त्यांनी त्यांची भारवाहक म्हणून कधी पाहिलं नाही आणि कुणी तसं सुचवलं तरी ते हसून टाळून जात. म्हणतात तिची प्रकृती वेगळी आहे. माझी प्रकृती खरंच पुष्कळ वेगळी आहे. अण्णांचा व्यासंग माझ्याकडे नाही. बैठक मारून काम करण्याची सवय नाही. तिळा उघड म्हणताच उघडणारं पूरक संदर्भाचं भांडार नाही. वाचनाचे अखंड जागेत तपशील नाहीत आणि आपल्या विषयातल्या पूर्वसुरींचा कसून केलेला अभ्यासही नाही. महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास ही अण्णांसाठी एक विलक्षण जिवंत अशी गोष्ट आहे आणि तिला ते जीवाभावाने भेटले आहे. वर्तमान जगात संस्कृतीचा धागा घेऊन आलेली कोणतीही गोष्ट, वस्तू, घटना, संकेत यांची कळ त्यांना क्षणात उलगडते आणि भूतकाळाचं जग त्यांच्यासाठी मोकळं होतं. संशोधन हाही त्यांच्यासाठीच एक व्यापारच आहे. सर्जनाचंच ते एक रूप आहे. त्यातही अरूपाचं रूप पाहण्याची एक आकस्मिकतेचा हात धरून असलेली अंधारातली धडपड आहे. हे त्यांच्या कामाचं स्वरूप मला समजतं. ते मला समजतं याचा त्यांना खूप आनंद होतो. त्यांचे जवळचे मित्र बहुधा साधे सर्वसामान्य गृहस्थांपैकी होते, पण चांगले रसिक आणि समजूतदार होते. ते आता बरोबर नाहीत म्हणून ते बोलतात माझ्या आईशी आणि माझ्याशी. आई मला म्हणते माझं आता काही वाचन नाही. मला त्यांचं बोलणं सगळं कळतही नाही, पण ते बोलतात म्हणून मी ऐकते. मी खरं तिच्या इतकीच त्यांच्या अभ्यासाबाबतीत अज्ञानी, पण मी तसं म्हणत नाही. मी ऐकते, प्रश्न विचारते, त्यांना बरं वाटतं. मलाही एखाद्या विषयाचं महत्त्व जाणवलं की त्याचं अण्णा लहानसं टिपण करून ठेवतात. तळहाता एवढ्या कार्डावर लिहिलेल्या अशा अनेक विषयांच्या रूपरेषा त्यांच्याजवळ आहेत. माझ्यासारख्या विसराळू मुलींसाठी ही पद्धत फार चांगली असल्याचं आत्ता कुठे माझ्या लक्षात येत आहे आणि उशिरा का होईना माझ्या ते लक्षात आल्याचा आनंद अण्णांना फारच आहे. पण खरं सांगायचं तर नोंदी करण्यापेक्षा अण्णांना आपलं म्हणणं ऐकवणं आणि त्यांचं ऐकणं याचं समाधान जास्त मोठं असतं. असं काही आम्ही बोलत असलो की जेवण खाण, घरातले व्यवहार, माणसांची ये जा हे सगळं आम्ही विसरतो. पण ते बोलणं संपलं की मला माझ्या अज्ञानाचा पुष्कळसा पत्ता लागलेला असतो. कारण माझा पिंड अस्सल संशोधकाचा नाही. मला अभ्यास आवडतो, गंभीर विषयावरचे
वाचन आवडतं, पण मुळात माझ्याकडे शिस्त कमी आणि नादावणं जास्त. अण्णांजवळ महत्वाकांक्षी वृत्ती नाही, तशी ती माझ्याकडेही नाही. व्यवहाराविषयीची अनास्था त्यांच्यासारखीच माझ्याकडेही आहे. स्पर्धेत उतरून स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा आपल्या आनंदाला निर्भय राखण्याचा लोभ माझ्याकडे अनुवंशाने आला आहे. मात्र आमच्यामध्ये वेगळेपणही पुष्कळ आहे. अण्णा वागायला सरळ आणि सज्जन आहे, पण मी बेफिकीर आणि आंधळी आहे. एकूण जगण्यात जे खूप जागृत आहेत त्यांची स्मरणशक्ती उत्तम आहे. त्यांचं अंकगणित उत्तम, भूमिती उत्तम, तार्किक मांडणेही उत्तम. मी मात्र आपल्याच नादात असलेली वेंधळी विसराळ. गणिताला प्रचंड घाबरणारी आणि कॉलेजात तर्कशास्त्रामध्ये ढीगभर मार्क मिळवले तरी तर्कापेक्षा भावनांवर आणि कल्पनांवर तरंगणारी. अण्णा वृत्तीने हळवे पण खंबीरपणे निर्णय घेणारे, विचारी आणि स्थिर. मी रडूबाई, भित्री आणि गडबडी. अण्णा अति काळजी करणारे आणि अति हट्टी. मी तेवढ्या बाबतीत तरी खुशाल. वाङ्मयाच्या झगमगत्या लौकिक बाजूपासून अण्णा व्रत घेतल्यासारखे दूर राहिले. त्या बाजूचे कितीतरी मोह त्यांनी सहज दूर ठेवले. त्यातलं सहज पण महत्वाचं. त्यांनी मानलेल्या मूल्यांसाठी, मर्यादांसाठी, प्रेमाच्या नातेसंबंधासाठी त्यांनी खूप मोठी किंमत अगदी सहज दिली आणि त्यातली दुःखही शांतपणे स्वीकारली. एकूणच दुःख शांतपणे सोसणं हा त्यांचा स्वभाव आहे. ते बंडखोर नाहीत. सहन करून पुढे जाणं त्यांनी कायम पसंत केलं आहे. त्यांना विपरीताचा राग आणि संताप पुष्कळ येतो, पण नंतर त्याकडे दुर्लक्ष करून आपलं काम पुढे चालू ठेवणं हेच त्यांनी नेहमी केलं आहे. गदारोळाला ते कधी घाबरले नाही. वैयक्तिक आयुष्यात नाहीत आणि वाङ्मय विश्वातही नाही. त्यांची ती सहनसिद्धी माझ्याकडे नाही. मी फार काळ तग धरू शकणार नाही. मी सारखे कोलमडते, हलून जाते. अशा वेळी अण्णांशी बोलणं ही उभं राहण्यासाठी हाताला लागणारी एक भक्कम पारंबी असते. अण्णा आमचे चांगले मित्र नसले तरी चांगले वडील आहेत आणि ती गोष्ट वडील मुलांच्या नात्यात सर्वार्थानं पुरेशी आहे असं मला वाटतं. मग पाणी खोल करणारं जे काही आहे ते अण्णांमुळे आहे. चांगला माणूस असणं महत्वाचं मानून अण्णांनी मला वाढवलं. स्वतःसाठी एक जमीन तयार करण्याची आवश्यकता माझ्या मनात निर्माण केली. त्यांच्यासाठी ती जमीन त्यांच्या गावानं पुरवली होती. त्यांच्या जगण्याचा मूलाधार म्हणजे त्यांचं गाव. वेळ पडेल तेव्हा सतत ते आपल्यामधल्या गावाची माती उपसून आयुष्य घडवत राहिले. पडल्या जडल्या भिंती लिंपत, चिराभेगा बुजवत राहिले. त्यांना स्वतःच्या भल्याबुऱ्याचे स्रोत कुठे कसे आहेत हे नेमकं ठाऊक आहे. अजूनही नातवंडांना दिवाळीच्या किल्ल्यासाठी आम्हाला मांडून दिलं तसं त्यांचं गावाकडचं घर ते मांडून देतात. देवळातल्या भिंती त्यांनी एकेकाळी तन्मयतेने रंगवल्या होत्या. सुतारकाम करणाऱ्या वडिलांची कला त्यांच्याही हातात होती. त्या सगळ्याच्या खुणात सारख्या इथं तिथं अजूनही उमटतात आणि आम्हाला त्यामागची अण्णांची ओढ जाणून गलबलून जायला होतं. मला मात्र त्यावेळी स्वतःविषयी थोडीशी खंत वाटते. स्वतःसाठी स्वतंत्र अशी रसदीची कोठारं आपण निर्माण केली खरी, पण अण्णांची माती अधिक कसदार आहे हे मला कळतं. अनुभव तर माझेच आणि स्वतंत्र. त्यांचं वजन आणि किंमत यांचा अंदाज अण्णांच्या संदर्भात कधीतरी मी घेते आणि माझं लहानपण मला जाणवतं. लेखनाची प्रत्यक्ष क्रिया सुद्धा त्या जाणीवेला कारण होते. अण्णांचं अक्षर सुंदर आणि लिहिणं एक टाकी. स्वच्छ विचारांच्या झरझर लईत उतरणार. उपशीर्षक नेमकी देते ते अखंड धारेने लिहितात. शुद्धतेबाबत पैज लावून ते जिंकते. संशोधनातली क्लिष्टता आणि रुष्टता टाळून ओघवतं लिहिणं आणि ललित लेखना इतक्या रसाळपण वेगाने लिहिणं हे त्यांना जमतं. मी शब्दांच्या शुद्धतेबाबत पुष्कळ गोंधळते. लिहिताना मी सारखी थांबते. नेहमी सगळं स्वच्छ समोर असतं असं मला वाटतच नाही. माझं बहुतेक लिखाण म्हणजे धुक्यात उतरायचं आणि वाट दिसेल तसं पुढे जायचं. अण्णांमुळे लेखन हेच जगणं होऊ शकतं असं माझ्या लक्षात आलं आणि ते किती अवघड असतं हेही मला कळत गेलं.
माझ्या वाट्याला त्यातलं अवघडपण फार आलं नाही, कौतुक मात्र उदंड झालं. इतकं भरभरून आणि इतक्या लवकर ते आलं की मी त्या ओल्या दुष्काळात सापडून संपले असते. पण मी संपले नाही याचं कारण एकूणच आमचं घर आणि मुख्यतः अण्णा. शब्दांची निर्माण झालेलं नातं हौसेच्या पातळीवर राहू दिलं नाही ते त्यांनी. शिवाय त्यांच्याजवळ असलेल्या कितीतरी गोष्टी खोल विहिरीच्या तळाशी तारा दिसावा तशा मला दिसतात. आपण जी मूल्य बाळगतो त्यांच्याविषयी व्यवहारातल्या भल्या बुऱ्यांचा परिणाम न होणारी एक श्रद्धा त्यांच्याजवळ आहे. संस्कृतीचा सत्वांश जपण्याचा आग्रह त्यांच्याजवळ आहे. विवेक आणि संयम यांचे बोध आयुष्याच्या प्रवाहाला घातले पाहिजेत अशी त्यांची ठाम धारणा आहे. तरीही बांध फोडून उसळणाऱ्या उर्मीचं अस्तित्व ते समजून घेतात. कलेमागची बेबंद उत्कट प्रेरणा ते समजून घेतात. स्खलन आणि सर्जन यांच्यामधला परस्पर गुंता त्यांना कळू शकतो. स्वतः निवडलेल्या आयुष्य मार्गाविषयी मात्र त्यांना कधी अस्वस्थता आलेली किंवा साशंकता वाटलेली मी पाहिली नाही. ते सर्व मला कळतं. तरीही माझ्याजवळ त्यांच्यासारखं ते जगण्याचं बळ मात्र नाही. परंपरा आणि संस्कृती यांच्यामधल्या विधायकतेशी लेखनातून ते स्वतःला जोडत जातात. इतिहास पुराणांची दैवतांविषयीची आणि मिथकांविषयीची कोडी सोडवताना संस्कृतीच्या समन्वयशीलतेचा साक्षात्कार त्यांना होतो आणि अनेक कठीण प्रसंगातून ते शांतपणे बाहेर येतात, स्वस्थ आणि समाधानी होऊ शकतात. ती किमया माझ्या बाबतीत तरी अजून घडत नाही. माझ्यातल्या लिहिणाऱ्या मुलीला जगाशी स्वतःला जोडताना सतत अस्वस्थ होण्याचा शाप आहे. तो मला टाळता आलेला नाही. लेखन हे अण्णांच्या दृष्टीने एक व्रत आहे. क्वचित कधी पोटाकरता त्यांनी लिहिलंही आहे, पण त्याला देखील व्यावसायिकतेचा स्पर्श त्यांनी होऊ दिलेला नाही. सन्मान आणि लोकप्रियता त्यांना मिळाली आहे खरी, पण एखाद्या धर्मकार्याच्या अनुषंगिक उत्सवी अंगासारखी त्यांनी ती स्वीकारली नाही. त्या व्रताचा वाण घेणं हे वारसा म्हणूनही मला शक्य झालेलं नाही. त्यासाठी बदलत्या जगातल्या वेगळ्या ताणतणावांची, कौटुंबिक गरजांची, तीव्र झालेल्या जीवन संघर्षांची कारणं मी पुढे करू शकेन. ती कारणं खोटी नाहीत, पण खरं कारण हे आहे की ते धारिष्ट्य माझ्यात नाही. माणसाची तहान भूक, मुलं बाळ, घरदार, स्थैर्य समृद्धी या सगळ्यांचा हवी मागणारी लाल जिभेची ज्ञान लालसा माझ्यासमोर उभी राहिल्यावर मागचा पुढचा विचार न करता तिला आत्मा देऊन टाकण्यासाठी जे विलक्षण बळ हवं असतं ते माझ्याजवळ नाही. मात्र त्यामुळे अण्णांपेक्षा माझ्या वाट्याला लिहिण्यातलं दुःख कदाचित पुष्कळ कमी आलं असेल. पण लिहिण्यात त्यांना मिळालेला परत तत्वस्पर्शी आनंदही माझ्या वाट्याला आलेला नाही आणि कदाचित येणारही नाही. या गोष्टीची कबुली तरी मी द्यायला हवी, तशी ती इथे देते आहे.